अहमदनगर भाजप नगर दक्षिण जिल्हा विस्तारित कार्यकारिणी एक दिवसीय अधिवेशन पाथर्डी इथं रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार भागवत कराड, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजप प्रदेश जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली आहे। भाजप नगर अहिल्यानगर दक्षिण जिल्हा या ठिकाणी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अधिवेशन या ठिकाणी पाथर्डी या ठिकाणी होतं आहे। या अधिवेशनासाठी अहिल्यानगर दक्षिण जिल्हा प्रभारी सन्माननीय भागवतजी कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब, आदरणीय राम शिंदे साहेब, आदरणीय कर्दिले साहेब, पाचपुते साहेब, सन्माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे साहेब आणि शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे जी कार्यक्रमाची सर्व संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली, पूर्ण अधिवेशनाची व्यवस्था ताई करतायत, अशा प्रमुख मार्गदर्शक उपस्थित आणि या ठिकाणी सर्व जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, त्यानंतर तालुका अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बूथ लेवलपर्यंत कार्यकर्त्यापर्यंत निरोप देतो आणि व्यापक स्वरूपात जिल्ह्यात या ठिकाणी या ठिकाणी राज्याचं अधिवेशन पुण्यात झालं आहे, विभागीय अधिवेशन आमचं रावरीला झालं आहे, त्यानंतर जिल्ह्याचं अधिवेशन या ठिकाणी शेवगाव पाथर्डी मतदारसंघात पाथर्डी या ठिकाणी होतं आणि त्यानंतर परत प्रत्येक तालुका मंडल वाईज विधानसभा वाईज आम्ही या ठिकाणी अधिवेशन घेणार आहेत आणि चाललं आहे। या अधिवेशनाचा समारोप या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत आम्ही घेण्याचा या ठिकाणी आग्रह करतो आहे। असं हे अधिवेशन पक्षाचं जे ध्येय धोरणं असतील ते त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभा आहेत, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, अशा सर्व गोष्टी समोर ठेवून या अधिवेशनाचं आम्हाला फायदा होणार आहे आणि सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। आणि हे मार्गदर्शन होत असताना आत्ता ज्या भारत सरकारचा अर्थसंकल्प असेल, राज्याच्या ज्या योजना आहेत ह्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि सगळ्या योजना या ठिकाणी ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही संघटना यामार्फत करणार आहोत आणि अधिवेशन अगदी यशस्वीरित्या आम्ही उद्या आमचं होतं आहे, त्यानंतर मंडल वाईज अधिवेशन घेणार आहोत। साधारण किती येथील? साधारण 1,500-2,000 लोक अपेक्षित आहेत।